दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सोलापूरच्या व्यंकटेश संगीत विद्यालयातर्फे महिला दिनाचा औचित्य साधून संगीत रजनीचा कार्यक्रम डफरीन चौकातील IMA हॉलमध्ये पार पडला। या प्रसंगी तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर गौरी कहाते, अर्चिता ढेरे, अर्चना कासेगावकर शेटे, संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती। देशपांडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना विजयकुमार देशपांडे यांनी पुराण काळापासून आजच्या लाडक्या बहिणीपर्यंत महिलांचा सन्मान होत असल्याचं स्पष्ट केलं। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महिला दिनानिमित्त हौशी कलाकारांच्या गाण्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय डॉक्टर गौरी कहाते मॅडम, अर्चना ढेरे मॅडम, त्याचप्रमाणे मोरे मॅडम आणि अर्चना कासेगावकर शेटे मॅडम व उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज उद्याच्याला महिला दिन असला तरी आपल्याकडं साधारणपणे वर्षभर महिला दिनच साजरा केला जातो। पुराण काळापासून ते आजच्या लाडक्या बहिणींपर्यंत प्रत्येकाने महिलांचा सन्मान राखलेला आहे आणि महिलांचा सन्मान राखला जावा यासाठी आपण प्रत्येकजणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळी साहित्य तिचं टोकाला जाऊन करत असते, परंतु नवीन पिढीच्या मुलींना माझं एकच सांगणं असेल की सुपर वुमन बनण्याचा प्रयत्न करू नका। त्याच्यामध्ये खूप कोंडमारा होतो, म्हणजे लेट इट गो। कारण कसं होतं की बाहेरचे तर आपण कसं असतं, आपण म्हणजे त्या कामासाठी वी आर पेड, त्यामुळे आपण आपलं 100% डिवोशन तिथं देतो। पण घरातलं एखादं जर आपण नाही काम करू शकलो तर थोडीशी अपराधीपणाची भावना येते मनात, म्हणजे इट इज बट नॅचरल। परंतु मी सांगेन की एखादं घरातलं काम मागं पडलं तर अपराधीपणाची भावना बाळगू नका। आपल्या वाचून कोणाचं काहीही अडत नाही। घरात स्वयंपाक करून ठेवला असेल, भूक लागले की जेवण करतात ते, म्हणजे मागं नाही पडायचं की का नाही जेवलात तुम्ही, अर्धीच पोळी का खाल्ली, 2च पोळ्या का खाल्ल्या, नो। म्हणजे माझे अगदी सोपे फंडे आहेत। बऱ्याच वर्षांनी स्टेजवर बोलते, त्यामुळे थोडंसं म्हणजे लिंक माझी कंटिन्युअस नाही आहे, परंतु तरी पण तेवढाच म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे सर्व महिलांना तर मी म्हणजे शुभेच्छा देईनच। आणि आता अर्चना ढेरे मॅडम कसं म्हणाल्या की हाऊसवाईफ हे फुल टाईम जॉब आहे, पण तो कमी नाही आहे बरं का। म्हणजे घरातलं काम स्त्रीच करू शकते, म्हणजे पुरुष तेवढं। कारण रोजचं काम करताना कानावर तो रेडिओ पडतो तेव्हा मला लहानपणापासून असं वाटायचं की आपण रेडिओवरती बोलू शकू का। मी पूर्ण आयुष्य रेडिओवरती काढलं, पण रेडिओवर बोलायची संधी अजूनही मला फार कमी मिळाली आहे, जी तुम्हाला व्यक्त करण्याची संधी मिळते। माझं शिक्षण अभियांत्रिकीमध्ये झालं, त्यामुळे अभियांत्रिकी विभाग पूर्ण सांभाळते, म्हणजे रेडिओ तुमच्यापर्यंत ऐकवण्याचं काम मी करते। पण मी स्वतः अजूनही रेडिओवरती फार कमी, जसं आता व्यक्त करायला सांगितलं अशा वेळीच येते। आता तुम्हाला जी अनाउन्सर बोलतीये तीही आमच्याकडे व्यक्त करते, तर मी तिला कौतुक करते की तुम्हाला व्यक्त करायला मिळतंय, आम्हाला व्यक्त करायला लहानपणापासून नाही मिळालं। खूप जसं म्हणतात की आम्ही लहानपणी खूप प्रयत्न केले, वक्तृत्व असेल, नाट्य असेल, गायन असेल, पण नंतर इतक्या जबाबदाऱ्या पडत गेल्या, व्याप वाढत गेले की आपले छंद थोडेसे गुंडाळून ठेवावे लागले। आताचं तुमचं सगळं पाहून मला असं वाटतं की निवृत्तीनंतर आपणही थोडासा प्रयत्न करायला हरकत नाही। कुलकर्णी हे खरं माझेही गुरु आहेत। सरांकडं मी सुगमच्या, शास्त्रीय गायनाच्या, पेटीच्या आणि सतारीच्या अशा विविध परीक्षा दिलेल्या आहेत, पण असं झालंय की जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन। सरांनी म्हटल्याप्रमाणे अबला ते सबला सर बरोबर आहे, पण तरीसुद्धा मतदान मिळवण्यापासून ते मत व्यक्त करण्यापर्यंतचा आमचा जो प्रवास आहे तो सोपा नव्हता। आणि यात प्रत्येक स्त्रीचं योगदान आहे, प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रीचं। अगदी संत कवयित्रींपासून म्हणजे अगदी आडाणी म्हणताना सगळ्या स्त्रिया आपापल्या परीने जे समाजासाठी योगदान दिले ते आत्तापर्यंत खरंच चांगलं आहे आणि आम्हाला अभिमानास्पद आहे। जरी 21व्या शतकात प्रवेश करतोय तंत्रज्ञान युगात, तरीसुद्धा अजूनही मूलभूत प्रश्न आहेत ते आहेतच। रोज वर्तमानपत्र उघडल्यावर आपण वाचतो, पण असो तरीसुद्धा हा लढा काही सोपा नाही आणि आपापल्या परीने प्रत्येक स्त्री अतिशय सक्षमपणे लढत आहे। असंच आपलं योगदान आपण समाजासाठी सदैव देत राहू अशी सदिच्छा मी सगळ्या महिलांना व्यक्त करते। या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गायक, गायिका यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केलं। या कार्यक्रमात अनेकांनी गायनाचा आणि नृत्याचा आनंद घेतला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क।
आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.